नमस्कार. तर ठरलं तर मग मालिकेमध्ये आपण पाहिलं की आता अर्जुन या लोखंडे जोडप्याला सायलीचे आईवडील समजून घरी घेऊन आलाय. तर कल्पना आता त्या मीनावतीला बोलत असते की बरं झालं तुम्ही दिवाळी सुरू होण्याच्या आधीच आम्हाला भेटलात, म्हणून आता छानपैकी मिळून दिवाळी साजरी करूयात वगैरे. पण तेवढ्यात तिचं लक्ष जे असतं इकडे तन्वी तोंड लपवतच बसलेली असते, तिच्याकडे जातं आणि ती आता तन्वीच्या दिशेने जाते. तर तन्वी तिथून निघून जायला पाहते, मात्र ती तन्वीला आवाज देऊनच अडवते व बोलते, काय गं, तू तीच मुलगी आहेस ना जी आमच्या दुकानामध्ये आली होतीस? अगं मी तुला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. अरे हां, तू तर तीच आहेस. आणि ती सर्वांना सांगते की हो, ही तीच मुलगी आहे जी दुकानामध्ये आली होती आणि हिला काही कपडे वगैरे शिवून घ्यायचे नव्हते, तर हिने फक्त आणि फक्त माझा टाईमपासच केला. आता हे ऐकल्यानंतर हे सुभेदार कुटुंब, सायली, अर्जुन हे मात्र आश्चर्यचकित झालेले असतात की प्रिया म्हणजेच तन्वी आपल्या आधी या कुटुंबाकडे कशी काय पोहोचली होती, हिचं काय काम होतं त्यांच्याकडे. तन्वी मात्र फार जास्त घाबरलेली असते, कारण तिचा भांडाफोड झालेला असतो. तर पूर्ण एपिसोडसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू